तुम्ही म्हणत असाल की आज ह्या पाव का बरं भाजतायत तव्यावर? त्याच्या पाठीमागे कारण आहे. आज आपण हे भाजलेले पाव खाणार आहोत, ते म्हणजे या चमचमीत अशा पावभाजीसोबत. चला तर पावभाजीची रेसिपी बघूयात. तर त्यासाठी इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये फ्लावर आहे, शिमला मिरची आहे आणि बटाटा आहे. भाज्या आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता. तर ह्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि आता त्या कुकरमध्ये घातल्यात. त्यामध्ये साधारण 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. चवीनुसार म्हणण्यापेक्षा अगदी थोडं जरी घातलं तरी चालेल, पण भाज्या शिजवते वेळेस मीठ घाला. आणि आता हे कुकरला लावून घेते आणि चांगल्या 4 ते 5 शिट्ट्या याच्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. आता शिट्ट्या झालेल्या आहेत, त्या आपण साईडला गार व्हायला ठेवून देऊयात कुकर. आणि ते मी कढई घेतले, त्यात थोडंसं तेल घातले, त्याचबरोबर थोडं बटर देखील घातलेलं आहे. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला, परतून घ्यायचा. त्यात घालायची थोडीशी आलं लसणाची पेस्ट, त्याचबरोबर टोमॅटो आणि अर्धा बीट मी किसून घेतलेला आहे, तो देखील यात मी घातलेला आहे. त्यामुळे काय होतं, आपल्या भाजीचा रंग हा सुरेख येतो. आता हे आपल्या भाज्या पण शिजलेल्या आहेत, त्या मी साईडला काढलेल्या आहे. आणि आता इथे कढईमध्ये ग्रीन पीस घेतलेले आहेत, ते पण थोडेसे परतून घ्यायचे. ग्रीन पीस अगदी लगेच शिजतात. आणि आता तिथे थोडंसं मीठ घालायचे. ग्रीन पीस जास्त शिजतात, त्यामुळे कुकरमध्ये घालायचे नाही आहेत. त्याचबरोबर पावभाजी मसाला घालायचा आहे आपल्याला इथे. पावभाजीच मसाला फक्त ॲड करा. लाल तिखट, हळद वगैरे काहीही ते ॲड करू नका, त्यामुळे आपल्या पावभाजीची चव बदलते. आता त्याचमध्ये आपल्याला घालायचं आहेत आपल्या शिजवलेल्या भाज्या. शिजवलेल्या भाज्या घातल्याच्या नंतर देखील आपण व्यवस्थितपणे याला मिक्स करून घेऊयात. तुम्ही बघू शकता बीटामुळे पावभाजीचा कलर किती सुंदर आलेला आहे. आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, जेणेकरून पावभाजी मसाला आणि मीठ एकत्र व्यवस्थितपणे मिक्स होईल. झाकण लावून ठेवले एक 10 मिनिटानंतर आणि हे बघा, थोडंसं बटर घालायचं, कोथिंबीर घालायची, थोडंसं लिंबू पिळायचं आणि ही आपली पावभाजी तयार. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.